आज आम्ही आलोय भाट्यामध्ये. रत्नागिरी म्हटली की रत्नागिरीचा जो खूप अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे तो म्हणजे भाटे बीच. आता बघूया भाटे बीच कसा आहे ते. बरोबर माझ्या तिन्ही साईडून अशी उंच उंच अशी मोठी झाडं आहेत आणि हा इकडे पुढे बरोबर माझ्या भाटे बीच. इथे हे जे सगळे दिसत आहेत हे असे छोटे छोटे खाण्याचे स्टॉल आहेत. आता दुपार असल्यामुळे ते बंद आहेत, पण संध्याकाळ झाली अराउंड 4 नंतर सगळे स्टॉल सुरू होतात. आणि हे जे इथं ना हे इथून एंट्रन्स आहे. आता हल्लीच इथे त्याचा मॅरेथॉनची रेस आहे, त्यामुळे हे मागचं माझे क्रिएट केलंय. हा असा दुपारचा हा भाटे बीचचा व्ह्यू. भाटे बीचला भाटे बीच असं नाव पडण्यामागचं कारण काय होतं तर आधीच्या काळामध्ये इथे जी भाटेवाडी होती तिचं जवळ होती, त्यामुळे त्याच्याबरोबर अलीकडे हा बीच, त्यामुळे ह्या बीचला नाव भाटे बीच पडलेलं. आणि हा असा सुंदर पूर्ण भाटे बीचचा जो व्ह्यू आहे तो. आणि बरोबर तिकडे जी आहे तो आपला मांडवी बीच. मांडवी बीचची वाळू जरा काळी आहे आणि ही भाटे बीचची थोडी वाईट आहे, पण जरी ते कलर वेगळा असला तरी एकाला एकाला इंटरकनेक्टेड आहेत ते. आणि इन केस जर का कोणाला समुद्रामध्ये जायची हौस असेल बोटने तर तिकडे भेटतात. काहीतरी 100-200 रुपये घेतात ती लोक, पण तिकडे तशी सर्व्हिस ती लोक देतात. आता दुपारची वेळ आहे आणि भरती नसल्यामुळे हे जे इकडचं सगळं जे पाणी दिसतंय ते आटलेलं दिसतंय. पण पावसाळा असतो तेव्हा सगळं भरलेलं असतं अगदी तिथपर्यंत. आणि इथून बरोबर पुढे तिकडे गेल्यानंतर तिकडे झरे विनायकचं मंदिर आहे, तिकडे जाणारच आहोत. पण त्याआधी एकदा असा सुंदर व्ह्यू घेऊया. आणि तिकडे जे दिसतंय ते तिकडे लाईट हाऊस आहे. ओके, त्या साईडला जाऊया. तिकडे ज्या खुर्च्या दिसत आहेत त्या सगळ्या बसण्यासाठी गेल्या आहेत. आता स्टॉल नाहीत म्हणून असते तर इथे खाल्लं असतं. आता काय करूया, डायरेक्ट झरे विनायकला जाऊया. फायनली आम्ही त्या टोकावरनं अगदी त्या टोकापासनं इथपर्यंत चालत आलोय. जी सर्वात मोठी चूक होती, पण असो त्यामधून आम्ही शिकलो की पुढच्या वेळेला चालत यायचं नाही. आता तिकडे आहे झरे विनायक मंदिर. पहिलं जुनं होतं, थोडं वेगळं होतं, आता त्याने इम्प्रुव्हमेंट्स केल्या आहेत. तर तिकडे जाऊन बघूया की नक्की कसं आहे ते. तिथे हे जे बॅरियर टाकलंय हे गाड्या आतमध्ये आणतात, त्यामुळे ते तसं बॅरियर टाकलंय. तर आता मगाशी एक माणूस तिकडे होता, तो बिल्ली मारत जात होता. पण ते तसं होऊ नये म्हणून हे टाकलंय. आणि ते सुरुवातीला तसे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. ओके, ते आहे तिकडे झरे विनायक मंदिर. लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेव्हा तिथे मंदिर होतं आणि बरोबर खाली असा एक पॉन्ड क्रिएट केलेला आणि वरती शेड पण होती. शेड पण बनवली आणि आता पॉन्ड आहे की नाही माहिती बघायला लागेल.
पुढे जाऊ. इथे चप्पल काढावी लागते. चप्पल काढून इकडे हनुमान आहेत. इथून आतमध्ये इतकं सुंदर पॉइंट क्रिएट केलंय. तिथे कासव आहेत बघ, आहेच खाली. आणि बरोबर त्या पार्टिशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. ह्या साईडला जे आहेत हे सगळे गोल्डफिश आहेत, मध्ये कासवांचं आहे, आणि त्या साईडला वेगवेगळ्या प्रकारच्या मासे आहेत. आणि तिकडून जे नदीमधलं पाणी येत आहे तिथनं पाणी पुरवलं जातं. आणि तो जो वरचा भाग आहे तिकडे बसण्यासाठी गेले, तिकडे जाऊन येऊ एकदा. हा जो सगळा असा पार्टिशन आहे हे आहे झरे विनायक मंदिर. आणि हे बसण्यासाठी केलंय. इथून एंट्रन्स आहे आणि हा त्या पॉइंटचा अप्पर व्ह्यू. फायनली भाटे झाले फिरून, झरे विनायक पण झालंय. आणि आता चालून चालून हे जे पाय आहेत ते बदलायचे आहेत, त्यामुळे जावं लागेल. शेवटपर्यंत आला असाल सबस्क्राईब दाबा. थँक्यू.